कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कुमारी ताराबाई भास्कर आहेर या मुलीचा विकृत मानसिकतेतून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। घडलेली घटना ही मानवतेला काळिमा फासणारी आहे। त्यामुळे प्रशासनाने वेळीच गांभीर्य ओळखून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना कराव्यात, याबाबत कोपरगावमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार इंदिरा चौधरी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे साहेब यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा, बस स्थानकावर पोलिसांचा कायम बंदोबस्त असावा, कन्या सुरक्षा मंच सारखी योजना राबवावी आदी मागण्या निवेदनाद्वारे देण्यात आल्या। राजकारण न करता जो कोणी गुंड आहे तो कुठल्याही पक्षाचा पाठीराखा असो, कुठल्याही राजकीय नेत्याने जर असं गुंडाला जर पाठीशी घातलं तर त्या नेत्याचाच आपण रस्त्यावर भेद बघितला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। जायचं कोणाकडे? महिलांनी जायचं कोणाकडे? कोणाकडे जायचं? आरोपी तिच्या शेजारच्या शेतामध्ये राहिला आहे आणि जसं टिकल सरांनी सांगितलं त्या पद्धतीने ती मुलगी बाथरूम नीटनेटकं नसल्यामुळे एक बारदाना वजा आपण पाहतो, एक जुन्या पद्धतीचं बारदाण्यासारखं बाथरूम त्या ठिकाणी केलं आहे। थोडंसं फाटलं असेल, गरीब परिस्थितीमुळे ती बाथरूम बनवू शकत नसेल तर त्यातून आणि त्या पद्धतीने ते फोटो काढून तिला तो ब्लॅकमेल करू लागला। नंतर तिला ते फोटो त्याने व्हॉट्सअपवरून व्हायरल करून इकडे तिकडे फिरवले आणि त्या मुलीला काळिंबा फासणारी ही घटना घडली आहे। कुठल्याही बाईच्या बाबतीत असं घडलं तर अशा नराधांना त्या ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे असं मला वाटतं। कारण आपण हा निषेध मोर्चा काढलेला आहे, हा योग्यच आहे, परंतु हे थांबलं पाहिजे कुठेतरी। शासनाने याची दखल चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे आणि जे काही नराधन आहे त्यांना कठोरच्या कठोर सजा झाली पाहिजे असं मला वाटतं। त्यांनी असा प्रकार केला, खरोखर मी शहर शिवसेनेच्या वतीने सांगतो, जर यांना कायद्याने जर मोकाट जर सोडलं तर कोपरगाव शहरातील शिवसैनिक कुठल्या पक्षाचे तरुण असतील त्यांना ठेचून मारतील, हे तुम्हाला मी ग्वाही देतो, मी स्वतः मारील त्यांना। सर्वच प्रश्न हे शासन मार्गाने सुटणे अशक्य आहे। त्यासाठी गाव पातळीवर समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे। तसेच शासन दरबारी या घटनेची दखल घेण्याचं आश्वासनही दिलंय। यांच्याविषयी जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या मानसिक धक्क्यातून तिने आत्महत्या केली। शासकीय भरपूर योजना महिलांसाठीच्या आहेत, त्यांच्या संरक्षणासाठीच्या आहेत, त्याची अंमलबजावणी पण काटेकोरपणे होणं गरजेचं आहे। योजनांची कमतरता नाही आहे शासनामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी, फक्त त्यांची तंतोतंतपणे अंमलबजावणी आणि हे सगळ्याच गोष्टी शासकीय पातळीवर पण होऊ शकत नाही। यात जास्तीत जास्त सामाजिक प्रबोधन पण होणं गरजेचं आहे की आपण आपल्या मुलांना कसे चांगल्या पद्धतीने संस्कार करू की ते मुलं अशा एखाद्या ताराबाईच्या मृत्यूस कारणीभूत होणार नाही, हे पण होणं अधिक गरजेचं आहे। शासनामार्फत ज्या गोष्टी करू शकतो त्या आपल्या भावना तर आम्ही शासनापर्यंतच पोचवू, पण माझं आवाहन आहे समाजसेवी संस्थांना की त्यांनी हा विषय पण हातात घेऊन थोडंसं प्रबोधन करावं। आतापर्यंत आपल्याला वाटायचं की या सगळ्या घटना मेट्रो सिटीजमध्ये घडतात, दिल्ली किंवा मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी घडतात। आतापर्यंत आपला ग्रामीण भाग यापासून लांब होता, कारण आपल्या या आयांचे चांगले संस्कार मुलांवरचे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अशा घटना पूर्वी घडत नव्हत्या। पण आता ग्रामीण भागातही हा जो आपण सोशल मीडिया मार्फत जे सगळे क्राईम आहे किंवा जे सायबर क्राईम आहे ते घडायला लागले, ते होऊ नये म्हणून तिथे सुद्धा आता ग्रामीण भागात जाऊन खरी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे आणि शासनामार्फत आपले सगळे प्रश्न आम्ही शासनाला पोहोचवू। यावेळी विजय वहाडणे, रमेश टिंकल, सतीश काकडे, अनिल गायकवाड, आदिनाथ ढाकणे, गोकुळ नेहे, दीपक कांदळकर, चांगदेव ढेपले, राजेश जानराव, राजू शिंदे, बाळासाहेब बारसे, भरत मोरे आणि बापूसाहेब शिंदे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत। सी मूव्हीज एंड न्यूज साठी प्रतिनिधी शंकर दुपारगुडेंसह कॅमेरामन दीपक जाधव, कोपरगाव।